मॅक्सवेल आपण चालू करूया. हो. तर नमस्कार आणि इथे जमलेल्या सगळ्यांचे मी मुक्त विचार आणि संवाद चळवळीतर्फे हार्दिक स्वागत करतो. आज कोरोना महामारी या विषयावर आपल्याला जी दखल घ्यायची आहे त्यावर आपण खूप छोट्या कालावधीमध्ये या अर्जंट सेशनचे आयोजन केलेले आहे. आपल्यामध्ये आज डॉक्टर रुथ रॉड्रिग्स लोपिस ह्या उपस्थित आहेत. डॉक्टर रुथ यांनी टेरेना डेंटल कॉलेजमधून BDS ही पदवी संपादित केल्यानंतर 2009 पासून त्या दंतशल्य चिकित्सक म्हणून उंबरगोठण येथे कार्यरत आहेत आणि आपली सेवा देत आहेत. आता डॉक्टर रुथ ह्या तसं पाहिलं तर डेंटिस्ट आहेत, परंतु त्या कोरोना ह्या महामारीच्या विषयाकडे कशा काय आकृष्ट झाल्या ह्याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता असेल. तर तो एक अपघात होता. म्हणजे गेल्या वर्षी ज्या वेळेला भारतामध्ये कोरोना हा प्रकार आला नव्हता, त्याचं आगमन झालं नव्हतं, त्या दरम्यान डॉक्टर रुथ हे आपल्या परिवारासकट दुबईला सहलीसाठी गेलेल्या होत्या. तिथून जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांचा येण्याचा काळ आणि कोरोना भारतामध्ये येण्याचा काळ हा एकच झाला. त्या स्वतः डॉक्टर असल्यामुळे ज्या काळामध्ये भारतीय लोकांना किंवा भारतीय शासनाला देखील क्वारंटीन हा प्रकार माहिती नव्हता, त्यावेळी त्यांनी स्वतःला सामाजिक जबाबदारी समजून घेऊन क्वारंटीन करून घेतले. केवळ त्याच नाही तर त्या आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या परिवारातील जे सदस्य तिथे उपस्थित होते त्या सगळ्यांनी स्वतःला क्वारंटीन करून घेतले. परंतु काही समाजकंटक असे होते की त्यांनी त्यांच्या क्वारंटीन होण्याला सरसकट त्यांना कोरोना झालेला आहे अशी अफवा समाजामध्ये रूढ केली. त्यावेळेला जवळजवळ 20 ते 25 दिवस डॉक्टर रुथ आपल्या विरारच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. दिवस खूपच तणावाचे होते, लोकांना कोरोनाविषयी काहीच माहिती नव्हती. त्यावेळेला डॉक्टर रुथने असं ठरवलं की ज्या कोरोनाने समाजामध्ये माझ्याविषयी अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत, त्याच कोरोनाचा अथांग अभ्यास करून मी त्या समाजाला मदत करणार. म्हणजे त्यांनी जी ती त्यांच्यावर अफवा सोडण्यात आली होती ती सकारात्मकरित्या हाताळली. आणि त्यानंतर गेल्या वर्षीपासून तर या वर्षापर्यंत आणि याही पुढे त्या कोरोना या विषयावर अनेक पेशंट्सना मार्गदर्शन देत आहेत आणि त्यांच्याकडून जवळजवळ 1000 तरी रुग्ण बरे झालेले आहेत. हे विशेष. आणि त्यामध्ये मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे की जितके पेशंट्स त्यांच्याकडे आले ते सगळे पेशंट्स आजपर्यंत सही सलामत आहेत. तर अशा डॉक्टर रुथ आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मला खूप अभिमान आहे कारण डॉक्टर रुथ वयाने माझ्यापेक्षा मोठ्या असल्यामुळे जरी मी त्यांना ताई बोलत असलो तरी ती माझी पुतणी आहे, माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे. तर त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि आपलं अमूल्य मार्गदर्शन या गोंधळलेल्या जगामध्ये सगळेच आपण गोंधळलेलो आहोत, खूप भीतीचं वातावरण आहे, तर आम्हाला दिलासादायक ठरो अशी आशा व्यक्त करतो आणि पुढील सूत्र मी डॉक्टर रुथ यांच्या हाती देतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर रुथ. आज इथे मुक्त विचार व शांती संवाद चळवळ च्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते. मी जरी पेशाने एक डेंटिस्ट आहे तरी मला जेव्हा स्वतःला कोरोना झाला तर तेव्हा ह्या विषयावर सखोल अभ्यास मी केला आणि ते ज्ञान आज तुम्हाला देण्यासाठी मी इथे आलेले आहे. आपल्याला जाणीव आहेच की कोरोनाचा विळखा दिवसेदिवस घट्ट होत चाललाय आपल्या भोवती. स्वतःच्या सर्व्हायव्हल साठी हा जो कोरोना व्हायरस आहे ह्याच्यामध्ये दिवसेदिवस म्युटेशन होत आहे. आता भारतात कोरोनाची सेकंड वेव्ह आलेली आहे आणि हिने अतिशय भयावह असे रूप धारण केलेले आहे. त्याला बरेच कारण देखील आहेत. सर्वप्रथम म्हणजे आपला स्वतःचा निष्काळजीपणा आणि आता ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, त्याचप्रमाणे रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा, ऑक्सिजन बेड, ICU ह्यांचा तुटवडा, असे बरेच कारण आहेत. परंतु आपल्याला त्या स्टेज पर्यंत पोहोचायचंच नाहीये. आपल्याला त्याच्या अगोदरच आपल्याला काय खबरदारी घ्यावी लागेल, काय घेता येईल जेणेकरून आपण आपल्या फॅमिलीला, आपल्या समाजाला त्याच्यापासून वाचवू शकतो ते पाहायचंय. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बघायचंय की कोरोना व्हायरसची लक्षणं काय आहेत. कोरोना व्हायरस म्युटेट होत असल्यामुळे त्याच्या लक्षणांमध्येही दिवसेदिवस फरक होत चाललाय.
पण बेसिक लक्षणं काही आहेत ती तशीच आहेत. जेव्हा कोरोना व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये एंट्री घेतो, तेव्हा 2 ते 14 दिवसामध्ये साधारणपणे त्याची लक्षणं आपल्याला दिसायला सुरुवात होते. तर ही लक्षणं कोणकोणती आहेत? सर्वप्रथम 80% लोकांमध्ये ताप येणं हे प्रामुख्याने लक्षण आहे. पण हा ताप कमी तीव्रतेचा असतो. म्हणजे साधारणपणे 99 डिग्री फॅरेनहाईट टू 100 डिग्री फॅरेनहाईट. त्यामुळे काय होतं, इथे मोठी गफलत होते. लोकांचं कसं असतं, की काल मी शेतामध्ये भरपूर काम केलं, माझा जरा ओव्हर एक्सरसाइज झालाय, मी जरा जास्तच वॉकिंग केलं, त्यामुळे आज मला थोडी अंगामध्ये कणकण जाणवते आणि थकवा जाणवतोय. परंतु इथेच तुम्ही चुकता. हा ताप कोरोनाचा असू शकतो, असा जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा आपण बऱ्याच केसेस सिव्हिअर होण्यापासून वाचू शकतो. आता ह्या तापाबरोबर अंगदुखी, डोकेदुखी, कोरोनाचा ताप जरी माईल्ड असला तरी त्या मानाने येणारा थकवा मात्र खूप जास्त असतो. तर थकवा, सर्दी, घशाला खवखव होणे, कोरडा खोकला होणे, काही काहींना नॉर्मल कफ होतो तो पडतो सुद्धा, पण कोरडा खोकला हे प्रामुख्याने लक्षण आहे. त्याचप्रमाणे श्वास घेण्यास त्रास होणे, पण हे थोडं लेट येणारं सिम्प्टम आहे श्वास घेण्यास त्रास होणं. हे एकदम सुरुवातीला नाही येत. त्याचप्रमाणे लूज मोशन होणं, डावा डोळा लाल होणं, जिभेला आग होणं, जीभ चुरचुरणं, टेस्ट जाणं, स्मेल जाणं, ही पण काही कोरोना व्हायरसची माईल्ड लक्षणं आहेत. पण जेव्हा ही लक्षणं असतात, तेव्हा माईल्ड स्वरूपाचा कोरोना असतो. तो तुमच्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकवर अटॅक करतो. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकवर म्हणजे लंगपर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचला तरी सिव्हिअर न्यूमोनिया डेव्हलप होत नाही. आणि आता काही स्किन रिलेटेड पण सिम्प्टम्स दिसून येतात. म्हणजे नखाभोवतीची जी स्किन आहे, तिचं डिस्कलरेशन होणं किंवा अंगावर चट्टे उठणं, ह्यासारखी काही लक्षणं दिसून येतात. तर आपल्याला काय करायचंय? ह्यापैकी एक किंवा अनेक लक्षणं जर आपल्याला दिसली, तर हा कोरोना नाहीये. मला कोरोना होऊच शकत नाही. पूर्वी जसं होतं ना कुष्ठरोग, मला होऊ शकत नाही. तसं आता कोरोनाचं झालंय. हा कोरोना होऊ शकत नाही. तर तो कोरोनाच आहे असं पकडून आपल्याला त्याला पहिल्या दिवसापासून ट्रीट करायचंय. टेस्ट तर आपण करणारच, पण त्याबरोबर मला जर झालीये ती सिम्प्टम्स कोरोनाची असू शकतात, असं आपल्याला कन्सिडर करायचंय. आता असं जेव्हा आपण कन्सिडर करतो, त्यानंतर आपल्याला काय करायचंय? तर सर्वप्रथम आपल्याला जायचंय पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये किंवा कोणत्याही लॅबमध्ये, प्रायव्हेट लॅबमध्ये जाऊन तुम्ही आर-टी-पी-सी-आर ही टेस्ट करून घेऊ शकता किंवा पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट रॅट ही टेस्ट अवेलेबल आहे. ती प्रायव्हेट लॅबमध्ये अवेलेबल नाहीये, पण पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये अवेलेबल आहे. रॅटमध्ये तुमच्या नाकाचा स्वॅब घेऊन तुम्हाला अर्ध्या तासाच्या आतमध्ये रिझल्ट मिळणार. त्या रिझल्टमध्ये तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह आहात हे कळणार. आता रॅटमध्ये एक डिसएडव्हांटेज असं आहे, की बऱ्याच वेळेला ह्याचे फॉल्स निगेटिव्ह रिझल्ट्स पण येतात आणि पेशंट पॉझिटिव्ह असतो पण निगेटिव्ह रिझल्ट्स येतात. तर ते कन्फर्म करण्यासाठी आपल्याला पुढची टेस्ट कोणती करायची? तर आर-टी-पी-सी-आर. आर-टी-पी-सी-आर मध्ये तुम्हाला रिझल्ट कळणार. आता त्याच्यामध्ये पण गेल्या वर्षीच्या व्हायरसच्या प्रोटीननुसार ज्या टेस्ट बनवलेल्या आहेत, तर काही फॉल्स निगेटिव्ह रिझल्ट पण येतात. पण मग अशा वेळी आपण सिम्प्टम्स नुसार आपल्याला आणि बाकीच्या ब्लड टेस्ट करून ठरवणार आहोत, की आपल्याला कोरोना आहे की नाही. आता आर-टी-पी-सी-आर टेस्ट जेव्हा तुम्ही लॅबमध्ये जाणार, तुम्ही सॅम्पल देणार, तुम्ही दिल्यानंतर तुमचा रिपोर्ट येण्यासाठी बराच काळ जातो. म्हणजे 2 ते 3 दिवस जातात. साधारणपणे 36 ते 48 तास त्याच्यामध्ये जातात. त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ जाऊ शकतो. जेव्हा मध्ये बराच काळ जेव्हा खूप केसेस वाढलेल्या होत्या, तेव्हा तर 3-3 दिवसही रिपोर्ट मिळत नव्हते. मग त्या दरम्यान तुम्हाला काय करायचंय? तर त्या दरम्यान तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला सिम्प्टम्स दिसले, त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी जाऊन काही बेसिक ब्लड टेस्ट करायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणार की तुमच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत आहेत. आता आर-टी-पी-सी-आर किंवा रॅट ह्या ज्या टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कोरोना आहे की नाही हे कळतंय. पण तुमच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत आहेत हे तुम्हाला कळत नाहीये. तर कोणत्या त्या टेस्ट आहेत, ब्लड टेस्ट, ज्याने तुम्हाला कळेल की तुमच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये येतं सी आणि ई-एस-आर ह्या बेसिक ब्लड टेस्ट आहेत. ज्याच्यामध्ये सेल्सच्या बदलानुसार डॉक्टरांना डायग्नोज करणं ईझी जातं, की कोरोना असू शकतो की नाही. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे ती म्हणजे सी रिएक्टिव्ह प्रोटीन, सी-आर-पी.
आता का महत्वाची आहे ही टेस्ट? सीआरपी सी रिएक्टिव्ह प्रोटीन बॉडीमध्ये जेव्हा तुमचं इन्फ्लामेशन होतं, कोणत्याही रिझनमुळे असो, आता तर कोरोना रिलेटेड मी बोलते, म्हणजे कोरोनामुळे जे इन्फ्लामेशन होणार त्याचा मार्कर आहे. हे इन्फ्लामेशन जसं वाढत जाणार तसं सी रिएक्टिव्ह प्रोटीनचं तुमच्या शरीरातील प्रमाण वाढत जाणार. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन कराल, समजा सी रिएक्टिव्ह प्रोटीन तुमचं नॉर्मल आलं, विदिन रेंज, विदिन 6 हा तुमचा जो नॉर्मल लेवल आहे त्याच्यामध्ये आलं. तर ही टेस्ट तुम्हाला पुन्हा 48 तासानंतर म्हणजे चौथ्या दिवशी रिपीट करायची. तर तुम्हाला दिसलं की तरी पण नॉर्मल आहे आणि तुम्हाला सिम्प्टम्स काहीच नाहीये, तुम्ही असिम्प्टोमॅटिक आहात किंवा तुम्हाला एक दिवस ताप येऊन गेला आणि त्यानंतर तुम्हाला काहीच सिम्प्टम्स आले नाही, तर पुन्हा रिपीट करायची गरज नाही. जर तुमचे सिम्प्टम्स तुमच्यापासून निघून गेले आहेत, बॉडी काहीच सिम्प्टम्स दाखवत नाहीये, तर तुम्हाला ही टेस्ट रिपीट करायची गरज नाही. पण तुमचे सिम्प्टम्स कंटिन्यू आहेत, तर ही टेस्ट दर 48 तासाला व्हायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 6व्या दिवशी अँड ऑन अँड ऑन. ओके. आता सीआरपी केल्यानंतर बरेच असे अजून मार्कर्स आहेत, मार्कर टेस्ट आहेत, ज्याच्यावरून कळतं की बॉडीमध्ये इन्फ्लामेशन आहे. त्याच्यामध्ये येते एस फेरिटीन आणि एलडीएच हा टेस्ट. त्याच्यावरून सुद्धा कळू शकतं की बॉडीमध्ये इन्फ्लामेशन आहे की नाही. त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची टेस्ट आहे ती म्हणजे डी डायमर. तुम्ही ऐकलं असेल की कोरोनामध्ये बरेच जण हार्ट अटॅकने दगावले. तर ते का होतं? तर कोरोनामध्ये थ्रोम्बो इन्फ्लामेशन होतं आणि थ्रोम्बोसिस होतं, म्हणजे ब्लडमध्ये बारीक बारीक क्लॉट होतात आणि अशा वेळी हार्ट रिलेटेड कंडिशन क्रिएट होतात. त्या आपल्याला कशामध्ये पकडता येतील? तर ही टेस्ट आहे डी डायमर, ज्याच्यामध्ये आपल्याला कळणार की तुमच्या बॉडीमध्ये थ्रोम्बो इन्फ्लामेशन झालंय की नाही. आणि मग तुम्ही काय करू शकता, जर तुमच्या बॉडीमध्ये थ्रोम्बो इन्फ्लामेशन झालंय, तुमचं डी डायमर वाढलंय, तर तुमचे डॉक्टर ती टेस्ट बघून तुम्हाला त्यानुसार ब्लड थिनर चालू करतील आणि मग वर्स्ट कंडिशन होण्यापासून तुम्ही स्वतःला अगोदरच वाचू शकता. कळलं ना? इन्फ्लामेशन प्लस थ्रोम्बो इन्फ्लामेशन. तुम्ही दोन्ही गोष्टी अगोदरच 5 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही कंट्रोल केल्या, तर तुमची कंडिशन सिव्हिअर होणार नाही. पण त्याऐवजी तुम्ही 6 दिवस, 7 दिवस घरी मला काही झालं नाही, ताप येतो, व्हायरल आहे, डॉक्टरांनी सांगितलंय, हे आहे, ते आहे, असे अनेक निमित्त देऊन जर स्वतःच्या अंगावर काढलं, तर मात्र त्या देवालाही तुम्हाला वाचवणं फार कठीण होईल. आता ज्यांना ब्लड शुगर आहे, त्यांनी रँडम ब्लड शुगर करणं फार गरजेचं आहे. त्याचं रिझन असं आहे, की कोरोनामध्ये जनरली बघितलं गेलंय, की ब्लड शुगर खूप वाढते आणि त्याचा पण इन्फ्लामेशन बॉडीमध्ये वाढण्यासाठी खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे रँडम ब्लड शुगर केल्यावर जर शुगर वाढलेली असेल, तर त्याच्यावरूनही एक अंदाज येतो, की बॉडीमध्ये इन्फ्लामेशन कंटिन्यू होते. आता तुम्ही विचाराल की आपली एचआरसीटी ऑफ स्कॅन ऑफ सिटी स्कॅन सॉरी एचआरसीटी ऑफ चेस्ट सिटी स्कॅन ज्याला आपण म्हणतो, ते कधी करायचंय? तर आपण दुसऱ्या दिवशी सीआरपी केली, ती नॉर्मल दिसली. चौथ्या दिवशी केली, सीआरपी रिडिंग वाढलंय आणि तुमचे सिम्प्टम्स अजूनही कंटिन्यू आहेत. तुम्हाला अजूनही ताप येतोय, तुम्हाला खोकला पण चालू आहे, तुम्हाला अतिशय जास्त थकवा आहे, तर हे इंडिकेशन आहे की तुम्ही एचआरसीटी ऑफ चेस्ट करायला पाहिजे. आता एचआरसीटी ऑफ चेस्ट नॉर्मल माणूस ही फिल्म वाचू शकत नाही, पण तो सिव्हिअरिटी स्कोरवरून तो स्वतःही डिसाईड करू शकतो की त्याची कंडिशन कशी आहे. तर हा सिव्हिअरिटी स्कोर म्हणजे काय आहे? आपल्या लंग्सला दोन दोन बाजू आहेत, एक लेफ्ट आणि एक राईट. लेफ्ट लंगला 2 कप्पे आहेत, राईट लंगला 3 कप्पे आहेत. लेफ्ट लंगच्या 2 कप्पे आणि राईट लंगचे 3 कप्पे असे मिळून 5 कप्पे. 5 कप्प्यांना 5 असा 25 स्कोर दिलेला आहे टोटल. 5 गुणिले 5 म्हणजे 25 स्कोर. ह्या प्रत्येक लोकमध्ये किती इन्फ्लामेशन झालंय, किती न्यूमोनिया डेव्हलप झालाय, त्यानुसार त्याला सिव्हिअरिटी स्कोर दिलाय. हा स्कोर जेव्हा टोटल 1 to 8 एवढा असतो, तेव्हा तुमचं इन्फ्लामेशन हे माइल्ड आहे. जर तो स्कोर 9 to 15 असेल, तर तुम्ही मॉडरेट इन्फेक्शन मध्ये मोडता, मॉडरेट न्यूमोनियाचं इन्फेक्शन. आणि तोच स्कोर जर 15च्या वर असेल, तर मात्र तुम्ही सिव्हिअर इन्फेक्शन मध्ये मोडता. आता मी असेही पेशंट बघितलेत, की ज्यांचा सिव्हिअरिटी स्कोर 18 होता, ज्यांचं सीआरपी ही वाढलेलं होतं, पण ते घरी बरे झाले. माझा स्वतःचा एक पेशंट आहे, जी घरी बरी झाली आहे, 18 सिव्हिअरिटी स्कोर होता. पण तिची इम्युनिटी तेवढी चांगली होती आणि विथिन शॉर्ट स्पॅनमध्ये तिचं इन्फ्लामेशन कमी झालं. तिचं सीआरपी 42 होतं.
चौथ्या दिवशी 6व्या दिवशी ते 28 झालं, म्हणजे ते कमी झालं. बॉडी रिकव्हरी स्टेजवर आली. बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढत नाही गेलं. तर हे कसं कळलं? तर हे टेस्टद्वारे कळलं. आता तुम्ही म्हणाल तिला घरी का ठेवलं? तिला घरी नाही ठेवलं. मीही त्यांना सल्ला दिलेला, की तुम्ही हॉस्पिटलाइज व्हा. पण दुर्दैवाने किंवा सुदैवाने म्हणा, बेड अवेलेबल झाला नाही. पण ती घरीच बरी झाली आणि शी इज परफेक्टली ऑलराईट. आता जवळ तिला बरे होऊन 20 दिवस झाले. शी इज ॲब्सोल्युटली फाईन. तर आता तुम्ही जेव्हा होम आयसोलेशन मध्ये असाल, तेव्हा तुम्हाला कोणकोणती खबरदारी घ्यायची आहे? होम आयसोलेशन मध्ये तुम्हाला 2 गोष्टी मेजर करायच्या आहेत. एक तर टेम्परेचर तुमचं आणि दुसरं तुम्हाला ट्रॅक ठेवायचा आहे तो तुमच्या ऑक्सिजन सॅच्युरेशनचा. आपल्याला माहितीच आहे की पल्स ऑक्सिमीटर सगळ्यांकडे आता घरी असणार असं मी गृहीत धरते. तर पल्स ऑक्सिमीटर येतं. पल्स ऑक्सिमीटर तुम्हाला बोटाला लावून रेस्टवर तुमचं रीडिंग मोजायचं आहे. त्याच्यावर SpO2 असं लिहिलेलं असतं. SpO2 वर जर रीडिंग तुमचं 95 अँड अबव्ह असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि नंतर 6 मिनिट वॉक करून म्हणजे ऑन एक्सरसाइज बॉडीला रेस्टवर आणि एक्सरसाइजवर अशा दोन्ही गोष्टीवर तुम्हाला ते मेजर करायचंय. ऑन एक्सरसाइज जर ते रीडिंग तुमचं कमी होत असेल तर दॅट इज नॉट अ गुड साईन. ते तेवढंच असेल किंवा वाढत असेल तर तुम्ही नॉर्मल आहात. पण ते 4 रीडिंगने कमी होत असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं अगोदर असेल 96 आणि तुम्ही 6 मिनिट वॉक केल्यावर ते 92 होत असेल आणि असं फ्रिक्वेंटली होत असेल तर दॅट इज नॉट अ गुड साईन. ती धोक्याची सूचना आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यायला पाहिजे. आणि पूर्णतः रीडिंग म्हणजे रेस्टवर पण तुमचं रीडिंग 92 च्या खाली जात असेल तर मग तुम्हाला लगेच डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. तुम्हाला ऑक्सिजनची गरज आहे. आता सायलेंट हायपॉक्सिया असाही प्रकार असतो. पेशंट म्हणतो, "अरे मी व्यवस्थित आहे, मी खातोय, पितोय, सगळं करतोय. फक्त थोडा ताप येतोय, थोडा खोकला आहे आणि माझं ऑक्सिजन रीडिंग थोडं कमी दाखवते, पण ठीक आहे." तसं नाहीये. तुम्हाला जरी श्वास घ्यायला त्रास जाणवला नाही, तरी सायलेंट हायपॉक्सिया नावाचा प्रकार असतो आणि अचानक पेशंटची कंडिशन खराब होत जाते आणि मग तू 85 वरून 80 वरून आणि मग नंतर मला सांगायलाच नको. इतकी बेकार परिस्थिती होते आणि हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत सुद्धा म्हणजे इतकी क्रिटिकल सिच्युएशन होते. एवढ्या दिवसात मी केसेस बघते तर म्हणजे ती सिच्युएशनच यायला नको आणि ती परिस्थिती कोणावर यायला नको असे मी प्रार्थना करते. तर असं सगळं आहे. तर ऑक्सिजनचं पण आपल्याला प्रॉपर ट्रॅक ठेवायचं आहे आपल्या ऑक्सिजन सॅच्युरेशन मेजर करून. आता कोरोनामध्ये तुम्हाला 3 प्रामुख्याने 4 रूल लक्षात ठेवायचे. मी ते नमूद करते कोणकोणते आहेत ते. आयसोलेशन, हायड्रेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट. त्याच्यापैकी ऑक्सिजन सॅच्युरेशन बद्दल मी बोललेले आहे. आता आयसोलेशन बद्दल मला थोडं बोलायचंय कारण ह्याबद्दल लोकांच्या मनात फारच गैरसमज आहे. त्यांना कळत नाहीये की किती दिवस आयसोलेशन करायचंय आणि त्यांना घाई खूप असते. मला बरं वाटलं मी बाहेर उतरतो. काय होत नाही. तर तसं तुम्हाला वाटून काही होत नाही असं होत नाही, तर बरंच काही होतं मग. तर काय करायचंय? आयसोलेशन कसं असलं पाहिजे? प्रामुख्याने मी पहिलं असिम्प्टोमॅटिक पेशंटचं आयसोलेशन सांगते. घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही मात्र असिम्प्टोमॅटिक आहात आणि तुम्हाला आता कळत नाहीये की तुम्ही जर स्वतःला आयसोलेट केलंय, तर तुम्हाला कधी बाहेर यायचंय. म्हणजे तुम्हाला समाजामध्ये तुम्ही कधी फिरू शकता. तर अशा वेळी तुम्ही जेव्हा आर-टी-पी-सी-आर टेस्ट करता, हा तुम्हाला तुमचा पहिला दिवस पकडायचा आहे आणि तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. तर ज्या दिवशी तुम्ही आर-टी-पी-सी-आर टेस्ट केली आहे, तो तुम्हाला पहिला दिवस पकडायचा आहे. त्यानंतर 10व्या दिवशी 10व्या दिवसापर्यंत तुम्हाला स्वतःला आयसोलेट ठेवायचं आहे 9व्या दिवसापर्यंत आणि 10व्या दिवशी तुम्हाला बाहेर यायचंय. पण बाहेर म्हणजे कुठे? तुमच्या फॅमिलीमध्ये विथ मास्क आणि 10व्या दिवसानंतर विथ मास्क 4 दिवस फॅमिलीमध्ये तुम्ही काढू शकता आणि मग 14व्या दिवशी तुमचं काही अर्जंट काम असेल किंवा काही असेल, तर तुम्ही घराबाहेर विथ मास्क, विथ सोशल डिस्टन्सिंग बाहेर पडू शकता. हे झालं असिम्प्टोमॅटिक पेशंटसाठी. आता सिम्प्टोमॅटिक पेशंटसाठी. ज्यांना सिम्प्टम्स आहेत, त्यांनी त्यांच्या सिम्प्टम्सचा म्हणजे ज्या दिवशी त्यांना कोणतंही लक्षण दिसलंय, तो दिवस पहिला दिवस पकडायचा, फर्स्ट डे. त्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत त्यांना स्वतःला आयसोलेट ठेवायचंय. फक्त एका अटीवर की त्यांचे सिम्प्टम्स त्यांना 6व्या दिवसापासून दिसले नाहीये. 6व्या दिवसापासून त्यांचे सिम्प्टम्स निघून गेले बॉडीतून. तर ते त्यांना स्वतःला 9व्या दिवसापर्यंत आयसोलेट ठेवायचंय आणि 10व्या दिवशी ते फॅमिलीमध्ये मी जसं सांगितलं त्याप्रमाणे मिक्स होऊ शकतात आणि 14व्या दिवशी बाहेर पडू शकतात. पण जर ते सिम्प्टम्स 7व्या दिवसापर्यंत चालू आहेत, तर मात्र तुम्हाला अजून 3 दिवस एक्स्ट्रा म्हणजे 10व्या दिवसापर्यंत आयसोलेट ठेवायचंय. 11व्या दिवशी तुम्ही बाहेर पडू शकता. आणि
सो ऑन, म्हणजे 8व्या दिवसापर्यंत असेल तर तुम्हाला 11व्या दिवसापर्यंत आयसोलेट ठेवून 12व्या दिवशी तुम्ही फॅमिलीमध्ये मिक्स होऊ शकता आणि मग 4 दिवसांनी तुम्ही बाहेर पडू शकता. असं एकंदरीत गणित आहे ते. तर त्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे. घाई करू नका. प्लीज बाहेर येऊ नका. अगोदरच की नाही मला सिम्प्टम्स नाही आहेत. तुम्ही दुसऱ्यांना अननेसेसरी इन्फेक्शन स्प्रेड करता. आपल्या फॅमिली मेंबर बरोबरच दुसऱ्यांनाही आपण म्हणजे समाजातील इतर लोकांनाही आपण रिस्कमध्ये टाकतो. तर हे आयसोलेशन विषयी झालं. हायड्रेशन म्हणजे काय आहे, की कोरोना व्हायरसमध्ये जेव्हा व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करतो, इन्फ्लामेशन होते, तेव्हा तुमची बॉडी बऱ्यापैकी डिहायड्रेट होते. तर तुम्हाला ह्या पिरियडमध्ये तुमच्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे. मग ते कोणत्याही स्वरूपात असो, लिक्विड तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायचं आहे. ज्यांना शुगर आहे त्यांनी मात्र शुगर असलेले लिक्विड टाळायचे. पण बाकी लिक्विड तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायचंय. त्याप्रमाणे पाणी जास्तीत जास्त प्यायचंय. तुम्हाला बॉडी तुमची हायड्रेट ठेवायची. ऑक्सिजन सॅच्युरेशन बद्दल तर मी ऑलरेडी बोलले. आणि आता मला बोलायचंय ते सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, की कोरोनावर डेफिनेट अशी काही ट्रीटमेंट नाहीये. जी काही ट्रीटमेंट दिली जाते ती सिम्प्टम्स नुसारच तुम्हाला दिली जाते. तर मग कोणत्या सिम्प्टम नुसार काय-काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, कधीपासून घ्यायला पाहिजे? तर फर्स्ट डे ऑफ सिम्प्टम्स तुमची ट्रीटमेंट चालू होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय-काय येतं? सगळ्यात पहिलं म्हणजे कोरोना हा जो आजार आहे, हा एक इम्युनिटीचा खेळ आहे तुमच्या. तुमच्या इम्युनिटीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तर इम्युनिटी बूस्ट कोणत्या-कोणत्या गोष्टी करतात किंवा कोणते-कोणते मेडिसिन करतात किंवा कोणते-कोणते सप्लिमेंट करतात. तर व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. ते आपल्या शरीरामध्ये त्याचा साठा होत नाही. तर ते एक्सेस जरी झालं तरी ते निघून जातं. बऱ्याच लोकांना भीती वाटते. ते मला विचारतात, "अरे 5 दिवस घेतलं, 6 दिवस घेतलं, काही साइड इफेक्ट नाही होणार ना?" तर तसं काही होणार नाही. व्हिटॅमिन सी तुम्ही प्रमाणात व्यवस्थित घेऊ शकता. काही प्रॉब्लेम होणार नाही. तर व्हिटॅमिन सीचा डोस कसा असायला पाहिजे? 500 एमजी ट्वाइस डेली म्हणजे दिवसाला 1000 एमजी व्हिटॅमिन सी तुम्हाला मिळायला पाहिजे. तुमची इम्युनिटी चांगल्या लेव्हलला ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये काही टॅबलेट्स येतात त्या 500 एमजी वाल्या पण येतात आणि एनआरसी वगैरे सारख्या टॅबलेट आहेत ज्या 1000 एमजी मध्ये पण अवेलेबल असतात. तर तुम्ही घेताना पण ते बघा, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. पण घेताना पण बघा, की तुम्ही कोणती घेताय. 500 एमजी वाली घेताय की 1000 एमजी वाली घेताय. त्यानंतर झिंकोविट, झिंक जे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हेल्प करतं. तर झिंकोविट सारख्या टॅबलेट आहेत. झिंकोनिया नावाने पण ती टॅबलेट येते. तर झिंकोविट, व्हिटॅमिन सी आणि अजून प्रामुख्याने व्हिटॅमिन डी3. व्हिटॅमिन डी3 ही इम्युनिटी तर बूस्ट करतेच, पण न्यूमोनिया डेव्हलप होण्यापासून काही अंशी ती प्रिव्हेंट करते. त्यामुळे व्हिटॅमिन डी3चा कोर्सही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला तो कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आयव्हरमेक्टिन ही अँटी पॅरासायडल मेडिसिन आहे. आपण म्हणतो ना कृमी होतात पोटात त्यासाठी ही मेडिसिन दिली जाते. पण समहाऊ ही कोरोनामध्ये खूप चांगल्या रीतीने ॲक्ट करते. व्हायरल लोड कमी करते. तर ही मेडिसिन पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला घ्यायची आहे. अझी 500 किंवा डॉक्झिवन 100 एमजी ह्या टॅबलेट ह्या अँटिबायोटिक आहेत. ह्याही तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही लगेच चालू केलं तर त्याचा खूप चांगला असर व्हायरल लोड कमी होण्यासाठी पण थोडाफार होतो, प्लस तुमचे सिम्प्टम रिलीव्ह होण्यासाठी पण होतो. आता काही मेडिसिन आहेत डेक्झामेथाझोन आणि प्रेडनिसोलोन म्हणजे हे स्टेरॉइड्स आहेत. हे तुमच्या बॉडीमधलं इन्फ्लामेशन कमी करतात आणि सिव्हिअर कंडिशन होण्यापासून वाचवतात. पण ह्याच्यामध्ये पण डॉक्टरांमध्ये थोडे कॉन्फ्लिक्ट्स आहेत. कारण काही सांगतात की स्टेरॉइड थोड्याफार प्रमाणात तुमची इम्युनिटी लो करतात. तर त्यामुळे ते सुरुवातीपासूनच चालू करायचे की एक विशिष्ट पिरियड व्हायरल लोड कमी झाल्यानंतर चालू करायचे. ह्याच्यामध्ये थोडेसे कॉन्फ्लिक्ट्स आहेत. पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ह्याही मेडिसिन चालू करू शकता. आता ज्यानुसार मी सांगितलं की डी डायमर वाढतं, थ्रोम्बोसिस होऊ शकतो, थ्रोम्बो इन्फ्लामेशन होतं आणि हार्ट अटॅक त्याचप्रमाणे न्यूमोनियाचे चान्सेसही वाढू शकतात. तर त्यासाठी एस्पिरिन 75 एमजी ही गोळी चालू करणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही ही पण गोळी चालू करू शकता. आता मी ह्या ज्या सगळ्या मेडिसिन नमूद केल्यात, तर प्लीज पॅनिक होऊन मेडिकलमध्ये धावून ह्या गोळ्या घरी आणून साचा करू नका. कारण हे सगळ्या गोळ्या तुमच्या सिम्प्टम्स नुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला ठरवून
देऊ शकतात किंवा तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. पण हे सगळं सिम्पटम्स नुसार ठरवलं जाणार की कोणत्या मेडिसिन तुम्हाला घ्यायची गरज आहे आणि कोणत्या घ्यायची गरज नाही. त्याचप्रमाणे जर न्यूमोनिया डेव्हलप होत असेल तर फॅव्हिपिरापिल अँटीव्हायरल ड्रग आहे. ती सुद्धा बरेच डॉक्टर देतात आणि जर गरज असेल तर ती घेणं ही गरजेचं आहे. कारण न्यूमोनिया मग कमी प्रमाणात डेव्हलप होतो, तेवढं इन्फ्लामेशन होत नाही. हे सगळं झाल्यानंतर इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी म्हणजे अंगदुखी असेल किंवा डोकेदुखी आहे, ताप येतोय, तर त्याच्यासाठी निसिप्पी, नेप्रोसिन, मेप्टॅल फोर्ड किंवा डोलो 650 ह्यासारखेही मेडिसिन येतात. त्या पण तुम्हाला तुमचे डॉक्टर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ते तुमचे सिम्पटम्स बघून तुम्हाला त्यानुसार देतील. हे सगळं झाल्यानंतर मला महत्वाचं एक बोलायचंय, ते म्हणजे व्हॅक्सिन. ज्याची आपल्या सगळ्यांना भीती वाटते. सुरुवातीला मला जेव्हा घ्यायचं होतं व्हॅक्सिन, तेव्हा मलाही भीती होती. ज्या दिवशी गेलेले त्या दिवशीही भीती होती आणि सेकंड डोससाठी गेली तेव्हाही भीती होती. पण आता जेव्हा मी व्हॅक्सिन घेतलंय आणि माझे 15 डेज मला वाटतं ऑलमोस्ट 16 डेज कंप्लीट झाले. तर मी थोडी निर्धास्त झाले. म्हणजे मी प्रिकॉशन घेत नाहीये अशी गोष्ट नाहीये. पण मला माहीत आहे, की मला जरी आत्ता कोविड झाला, तरी तो माझा कोविड इतका सिव्हिअर होणार नाही, की तो मला हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये ॲडमिट करेल. सो तेवढी निर्धास्त मी झाले आणि व्हॅक्सिनवर आपण सगळ्यांनीच विश्वास ठेवायला पाहिजे. तर व्हॅक्सिनविषयी मी आता तुम्हाला प्रश्न उत्तराच्या स्वरूपातच सांगते, की काय-काय त्याच्याविषयी माहिती मी तुम्हाला देऊ शकते. सगळ्यात पहिलं म्हणजे कोणत्या व्हॅक्सिन आता इंडियामध्ये अवेलेबल आहे. तर एक आहे कोविशिल्ड आणि दुसरी आहे कोव्हॅक्सिन. कोविशिल्ड ही सिरम इन्स्टिट्यूटमध्ये बनलेली व्हॅक्सिन आहे आणि कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेकनी बनवलेली व्हॅक्सिन आहे. दोघांचं बनवण्याचं कन्सेप्ट थोडं वेगळं आहे. कोविशिल्डमध्ये व्हायरल वेक्टर टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि तेच कोव्हॅक्सिनमध्ये इनॅक्टिव्ह व्हायरस वापरून त्यांनी ती कोव्हॅक्सिन बनवलेली आहे. आता ह्यांचा एक डोस झाल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यावा ह्याबद्दल थोडेसे कन्फ्लिक्ट्स आहेत. पण गव्हर्नमेंटने जे निर्देश दिलेत त्यानुसार कोव्हॅक्सिन ही 4थ्या ते 6व्या वीक नंतर एकदा एक डोस झाल्यानंतर 4थ्या ते 6व्या वीक नंतर आणि कोविशिल्ड ही 6व्या ते 8व्या वीक नंतर घ्यायला पाहिजे तुम्ही. तेव्हाच तुमची बॉडी चांगला इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स देईल आणि चांगल्या अँटीबॉडीज तयार होतील. आता काही लोकं सांगतात, "अरे सिंगल डोस घेतला तरी सफिशियंट आहे का तो?" तर सिंगल डोसने तुम्हाला एवढं प्रोटेक्शन नाही मिळणार. कारण जो बॉडीचा रिस्पॉन्स आहे ना, बॉडीला पहिलं बॉडीमध्ये जेव्हा हा अँटिजन इंड्यूस केला जाईल बाहेरून, तेव्हा बॉडी एक रिस्पॉन्स देणार आणि तो रिस्पॉन्स अजून वाढण्यासाठी तुम्हाला डबल डोस घेणं गरजेचंच आहे. आणि डबल डोस घेतल्यानंतरच तुम्हाला काही प्रमाणात प्रोटेक्शन मिळणार आहे. तुमच्या बॉडीमध्ये चांगल्या अँटीबॉडीज निर्माण होणार आहेत. काही लोकांचे की मी बघितलं बऱ्याच जणांचं माझ्याही कॉन्टॅक्टमध्ये बरेच जण येतात जे म्हणतात की "अरे मी तर ऐकलं ह्याने सेकंड डोस घेतला तरी त्याला झाला डोस, त्याला कोरोना झाला. मग काय फायदा ना व्हॅक्सिन घेऊन?" तर तसं नाहीये. कोणताही व्हॅक्सिन तुम्हाला 100% प्रोटेक्शन देत नाही. आता मी तुम्हाला एक्झाम्पलच देईन. तुम्ही हेल्मेट का घालता? तर का घालता? तर प्रोटेक्शनसाठी. मग कसलं प्रोटेक्शन? हेल्मेट घालून तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही का? तर होऊ शकतो ना ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट तेव्हा पण होतो. पण तुमचं डोकं जागेत राहील, शाबूत राहील. तुम्ही मरणार नाही ह्याची तुम्हाला शाश्वती राहील. म्हणून तुम्ही हेल्मेट घालता. तसंच व्हॅक्सिनचं आहे. ते तुम्हाला प्रोटेक्शन देतं, पण 100% प्रोटेक्शन कोणतंच व्हॅक्सिन देत नाही. त्याच्यानंतरही तुम्हाला कोरोना होऊ शकतो. पण हा कोरोना अतिशय सिव्हिअर होणार नाही, थ्रोम्बो इन्फ्लमेशन होणार नाही, न्यूमोनिया होणार नाही. जरी डेव्हलप झाला, तरी तो कमी प्रमाणात होईल. म्हणून आपल्याला व्हॅक्सिन घ्यायचंय आणि आपण जेव्हा मोठ्या मास प्रमाणात व्हॅक्सिन घेऊ, तेव्हा आपण समाजामध्ये आता ज्या भीतीने वावरतोय, ती भीती पण कमी होईल. आपलं लाईफ रुटीनवर येईल. हे त्याच्यामागचं मोटो आहे. त्यामुळे मी कृपया सर्वांना विनंती करते, की तुम्हाला जेव्हा-जेव्हा शक्य होईल, जसा-जसा तुमचा नंबर येईल, कशाही पद्धतीने पण प्लीज व्हॅक्सिन घ्या. आता व्हॅक्सिन कोण-कोण घेऊ शकत नाही. तर गव्हर्नमेंटने ज्यानुसार ठरवलंय त्यानुसार म्हणजे त्यांचे जसे निर्देश आहेत त्याप्रमाणे सध्या प्रेग्नंट वुमन, प्रेग्नंट बाया ज्या आहेत त्या, त्याचप्रमाणे जे आया आपल्या बाळांना दूध देतायत त्या 18 वर्षाखालील लहान मुलं
जी 18 वर्षाखालील वयोगट आहे त्यातील व्यक्ती त्या व्हॅक्सिन घेऊ शकत नाही आणि त्याचप्रमाणे ज्यांना प्लेटलेट रिलेटेड काही डिसऑर्डर आहेत, म्हणजे ज्यांच्या प्लेटलेट कमी आहेत किंवा काही असे कॅन्सर आहेत म्हणजे ब्लड कॅन्सर ज्याच्यामध्ये प्लेटलेट कमी होतात. सगळ्याच ब्लड कॅन्सरमध्ये होत नाही, पण काही ब्लड कॅन्सरमध्ये प्लेटलेट कमी होतात. अशा लोकांना सध्या व्हॅक्सिन घेण्यासाठी मनाई आहे. व्हॅक्सिनचे काही साइड इफेक्ट आहेत का? तर हो, थोडेफार साइड इफेक्ट आहेत. कारण बॉडी इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स देणार, बॉडी रिएक्ट करणार. लहान मुलांना आपल्याला माहिती आहे ना, लहानपणी डोस दिल्यावर त्यांना ताप येतो, त्यांचे पाय दुखतात. त्या दिवसापुरता 1-2 दिवस. तर आपण त्यांना सिरप देतो पेन किलरचं किंवा अँटी म्हणजे ताप उतरण्यासाठी आणि मग ते नॉर्मल होऊन जातात. तसंच ह्या व्हॅक्सिनमुळे पण तुम्हाला साइड इफेक्ट थोडेफार असणारच, पण ते 2 ते 3 दिवसात सबसाईड होणार. आता त्याच्यामध्ये कोणते साइड इफेक्ट्स असणार? तर तुम्हाला ताप येऊ शकतो, माईल्ड किंवा थोडासा सिव्हिअर येऊ शकतो. पण तो 1-2 दिवसात साइड इफेक्ट ते निघून जाणार. त्याचप्रमाणे थोडी अंगदुखी होऊ शकते, थकवा येऊ शकतो आणि जिथे इंजेक्शन दिलंय त्या साइटला तुम्हाला थोडा पेन होऊ शकतो. पण त्यासाठी घाबरून व्हॅक्सिन घ्यायचं नाही, असं करायचं नाही. तर व्हॅक्सिन आपल्याला घ्यायचंय. त्याचप्रमाणे हां, काही-काहींना असं म्हणायचंय, की "अरे आता कोव्हॅक्सिन घेतला पहिला डोस आणि मग नंतर Pfizer आलं तर मग Pfizer घेऊ शकतो का मी सेकंड डोस?" तर तसं नाहीये. बॉडीमध्ये जे अँटिजेन स्टिम्युलेशन पहिल्या व्हॅक्सिनने टाकलंय आणि जो इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स आला आहे, तोच दुसऱ्या व्हॅक्सिनने पण आला पाहिजे. तर तुम्ही व्हॅक्सिन चेंज करू नाही शकत. तुम्ही पहिल्या वेळेला जो डोस घेतलाय ज्या व्हॅक्सिनचा, जर कोव्हॅक्सिन घेतला असेल तर कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड घेतलं असेल तर कोविशिल्ड. हेच तुम्हाला कंटिन्यू करायचंय. पहिला डोस ज्या व्हॅक्सिनचा घेतलाय, तेच व्हॅक्सिन तुम्हाला पुढेही कंटिन्यू करायचंय. अ, कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन असताना किंवा कोरोना व्हायरस इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर व्हॅक्सिन घेऊ शकतो का? किती दिवसात घेऊ शकतो? तर कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन असताना तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकत नाही. कारण बॉडीचा स्वतःचा इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स चालू असतो. बॉडीची नॅचरल प्रोसेस चालू असते आणि त्याचप्रमाणे हे होऊन कोरोना व्हायरस होऊन गेल्यानंतर सुद्धा 4 ते 8 आठवडे थांबून तुम्ही व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांना हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपी दिलेली आहे, त्यांनी 90 दिवस थांबून मगच व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा ज्यांना हार्ट कंडिशन आहे, ज्यांची बायपास झाली आहे, ते व्हॅक्सिन घेऊ शकतात का? हो, नक्कीच त्यांच्यासाठीच तर व्हॅक्सिन बनवलंय मेन. कारण ह्या कोमॉर्बिड कंडिशन असलेल्या पेशंटलाच व्हॅक्सिनची जास्त गरज आहे. तुमचा डायबिटीज, हायपरटेन्शन हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर किंवा बायपास रिलेटेड डॉक्टरांशी तुम्ही सल्ला घेऊन तुमच्या गोष्टी कंट्रोलमध्ये पाहिजेत. म्हणजे तुमचा ब्लड शुगर, तुमचं बीपी हे सगळं कंट्रोलमध्ये असेल, तर तुम्ही नक्कीच व्हॅक्सिन घेऊ शकता. अ, आता व्हॅक्सिन घेतल्यावर मला प्रोटेक्शन मिळालंय की नाही हा सगळ्यांचा कॉमन क्वेशन असतो. मला पण उत्सुकता आहे. मी पण माझी लवकरच टेस्ट करून घेणार आहे. तर ते कोणत्या टेस्टद्वारे कळणार? तर स्पाइक प्रोटीन अँटिबॉडी टेस्ट येते. ह्या टेस्टद्वारे तुम्हाला कळू शकतं की तुमच्यामध्ये किती प्रमाणात अँटिबॉडीज तयार झाल्यात आणि तुम्हाला काही प्रमाणात प्रोटेक्शन मिळालंय की नाही. मेट्रोपॉलिसमध्ये वगैरे ही टेस्ट अवेलेबल आहे. तर जेव्हा सेकंड व्हॅक्सिनचा डोस होतो, त्यानंतर तुम्ही ही टेस्ट 15 दिवसानंतर जाऊन करून घेऊ शकता. आता माझे एक ओळखीचे आहेत ज्यांनी ही टेस्ट रिसेंटली करून घेतली. त्यांना 250 पेक्षा त्यांचं टायटर जास्त आलंय अँटिबॉडीचं. म्हणजे समहाऊ त्यांच्या माइंडमध्ये तरी ते पॉझिटिव्ह झालेत, की "अरे, मी कोरोनापासून थोडाफार सुरक्षित आहे." तर स्टे होम, स्टे सेफ आणि स्वतःची, समाजाची आणि स्वतःच्या फॅमिलीची तुम्ही काळजी घ्या. आता मला वाटतं मी बऱ्यापैकी पार्ट कव्हर केलाय, पण तरी पण प्रश्न-उत्तराच्या स्वरूपात कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर हं. वेलकम. मॅक्सवेल तुम्ही कृपया हो. कोणाला काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. हो, व्हॅलेरियन लोपिस यांनी हात वर केलेला आहे. व्हॅलेरियन लोपिस, आम्ही तुम्हाला अनम्यूट करीत आहोत. तुम्ही प्रश्न विचारू शकता. डॉक्टर रुच, येस, आवाज बोला. येतोय का? ओके. आहेत. थँक यू. खूप चांगली माहिती दिली. मला 2-3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे की जेव्हा हा कोरोना आला, ओके, तेव्हापासून आतापर्यंत अजूनही काही डॉक्टर हे गैरसमज पसरवत आहेत, की कोरोना हा काही संसर्गजन्य रोग नाही आहे किंवा त्याला काही ट्रीटमेंट घ्यायची जरूरत नाही, तुम्ही घरीच करा, असं सांगतात. पण
असे 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 काही डॉक्टर म्हणजे फेसबुकवर सांगतात, युट्यूबवर सांगतात, आपला काही व्हॉट्सअपवरती व्हिडिओ सुद्धा भेटतात. तर काही डॉक्टर असे गैरसमज का पसरवतात? म्हणजे ऍक्च्युली मी पण ह्या प्रोफेशन मधलीच आहे, त्यामुळे मी डॉक्टरांविषयी काही जास्त गैर बोलू शकत नाही. पण मी पण बऱ्याच केसेस बघितल्या जिथे सिव्हिअर केसेस झाल्यात आणि त्यांना अगोदर सांगितलं गेलेलं, की "अरे काय तुम्ही लोकं कोरोना, कोरोना घेऊन बसलेत, काही नसतं कोरोना वगैरे." आणि मग नंतर त्या केसेस सिव्हिअर झाल्या. 2-3 लोकं जे माझ्या ओळखीचे होते, त्यापैकी दगावलेही. पण आता हा मोठा प्रश्न आहे. पण आता म्हणून आपण समाज जागृती करतोय, ही जनजागृती ह्यासाठीच करतोय, की लोकांनी स्वतःच समजायला पाहिजे, की "अरे हां, मला कोरोनाच आहे. मी जाऊन माझी टेस्ट करतो. डॉक्टरांकडे रिपोर्टच घेऊन जातो, की "बाबा बघ, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. मला असे-असे सिम्प्टम्स आहेत, तर मला कळव." आणि मग असे जे डॉक्टर आहेत, जे असं पसरवतायत, त्यांच्यापासून तुम्ही पण थोडं सावधच राहा. म्हणजे मी जास्त काही बोलू शकत नाही, पण तुम्ही थोडंसं सावध राहा आणि चांगले ह्या विषयावर मार्गदर्शन करणारे चांगलेही डॉक्टर आपल्या समाजात आहेत. तर त्यांच्याकडे जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि अजून एक कारण असं आहे ना, की जेव्हा पहिली वेव्ह होती ना व्हेलेरियन, तेव्हा असं होतं, की बऱ्याच जणांना ह्या कोरोनाने हे झालं, पण बरेच जण असिम्प्टोमॅटिक राहिले आणि बऱ्याच जणांना घरच्या घरीच ते बरे झाले. हल्ली माझ्या माहितीमध्ये 1-2 कॅज्युअल्टी झाल्या, जास्त कॅज्युअल्टी नाही झाल्या. पण दुसरी वेव्ह थोडी जास्त रिस्की आहे. त्यामुळे आता अजिबात तुम्ही निष्काळजीपणा, हयगयीपणा करू नका. तुम्हाला जेव्हा वाटेल म्हणजे डॉक्टर हा एक फॅक्टर झालाच, पण तुम्ही स्वतः तुमचे डॉक्टर व्हा. म्हणजे मी असं नाही सांगत, की मेडिसिन तुम्ही ठरवा, पण तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, डायग्नोसिस तरी तुम्ही स्वतः करा आणि मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. मला वाटतं तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल, पण तुम्हाला अजूनही काही विचारायचं असेल तर विचारू शकता. व्हॅलेरियन लोपिस. अजूनपर्यंत पुढील प्रश्न आला हां, नाही. सॉरी ओके हो, हो. मी म्यूट केलं होतं मला. नो ओके, तर प्रॉब्लेम. दुसरा प्रश्न असा आहे, की आता तुम्ही बोलला, की तुम्ही टेस्ट करा, व्हॅक्सिनेशन घ्या. पण खूप ठिकाणी आता आपण बघितलं आहे, की टेस्ट करायला किंवा व्हॅक्सिनेशन घ्यायला खूप गर्दी होते. हं. आणि तिथेही अशी शक्यता आहे, की तुम्ही जाताना निरोगी असाल, पण येताना तुम्ही कदाचित तिकडून कोरोना व्हायरस घेऊन येऊ शकता. मग हो. त्याविषयी अजूनही मला वाटतं, की शासनाने अजूनही काही योजना केली आहे किंवा अजूनही काही अरेंजमेंट केले आहे, की मला नाही वाटत, की काही-काही ठिकाणी असं होतंय, की ज्या नर्स तुम्हाला व्हॅक्सिनेशन देतात किंवा ज्या नर्स तुम्हाला तुमचे टेस्ट करतात, त्यांना सुद्धा कोरोना होऊन त्या पसरू शकतात. हां. ते आता म्हणजे काय बोलतात हां. व्हॅलेरियन लोपिस कसं आहे बघा, मी एक डेंटिस्ट आहे. सो मी आत्ताही काम करते. मी लोकांच्या तोंडामध्ये काम करते. बरोबर? माझा खूप जवळून संपर्क असतो. पण तरी सुद्धा जर प्रॉपर प्रिकॉशन घेतली, तर तुम्हाला कोरोना संसर्ग व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. तर अशा ठिकाणी जाताना तुम्ही प्रॉपर मास्क म्हणजे N95 मास्क जे तुम्हाला 99% प्रोटेक्शन देतं, ते घालून जायचंय. हातामध्ये सॅनिटायझर कॅरी करा. कुठेही तुमचा असा स्पर्श झाला किंवा काही झालं, तर तुम्ही ते सॅनिटायझरने हात पुसा. म्हणजे प्रॉपर हे करून घ्या, सॅनिटाईज करून घ्या. आणि घरी येताबरोबर पहिली धाव घ्याल ती बाथरूममध्ये. पूर्ण स्वतःला म्हणजे साबणाने हे करून प्रॉपर तुमची जर तुम्ही अशी काळजी घेतली, तर तुम्हाला नाही होणार कोरोना व्हायरस. नाही ओके. पकडणार कोरोना व्हायरस. ही काळजी थँक तुम्हाला घ्यायची आहे. आता ह्याच्यावर शासन काय करेल त्याची वाट बघत बसलो, तर मला माहीत नाही काय होईल आपलं. पण बरोबर. म्हणून आपली काळजी आपण पहिली घ्यायची आहे असं आहे. तिसरा प्रश्न असा आहे, की तुम्ही बोलला, की 18 वर्षाच्या वरील जे म्हणजे जे नागरिक आहेत त्यांनाच आपण व्हॅक्सिनेशन देतोय. जे 18 वर्षाच्या खाली आहेत त्यांना व्हॅक्सिनेशन न देण्याचं कारण काय? कारण अजूनही ह्याच्या एवढे ट्रायल झाले नाहीयेत व्हॅक्सिनच्या आणि अशा वेळी ह्या एज ग्रुपमध्ये रिस्क घेणं त्यांना एवढं योग्य वाटत नाही. म्हणून ते 18 वर्षावरील लोकांमध्ये पहिलं व्हॅक्सिनेशन त्यांनी चालू केलंय. 18 वर्षाखालील ट्रायल त्यांच्या एवढ्या पूर्ण झाल्या नाहीये. तर मग त्या पण होतील आणि हा ग्रुप जनरली पकडला गेला ना, तर त्यांच्याकडे स्वतःची इनेट इम्युनिटी असते. त्यामुळे ते जास्त अफेक्ट होत नाहीयेत. आता कोरोना व्हायरस लहान मुलांनाही तेवढाच अफेक्ट करतोय, पण ते सिव्हिअर होत नाहीये. तर त्यामुळे पहिल्या ज्यांच्यावर ट्रायल झालेत, तो ग्रुप हे करून मग शासनाचं धोरण असणार, की मग पुढचं कंटिन्यू करायचं. आणि जेव्हा एक मोठा स्पॅन जो पुढचा 18 ते ऑनवर्ड्स जेव्हा व्हॅक्सिनेट होईल, तेव्हा असं पण लहान मुलं त्यांच्या कॉन्टॅक्ट ती कुठे बाहेर स्वतःहून फिरायला जात नाही. तर ते जेव्हा स्पॅन होईल तेव्हा चान्सेस ऑटोमॅटिकली कमी होतील. म्हणून पहिलं 18 अँड अबव्हला व्हॅक्सिनेशन करण्याचं धोरण आखलंय.
थँक्यू. आणि अ, चौथं येस येस येस. सॉरी शेवटचा आहे. ते ऍक्च्युली हा प्रश्न नाही. हा जस्ट मी माझ्या कंपनीचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोललो होतो. ते बोलले की ज्या आपल्या केसेस झालेल्या आहेत म्हणजे डेथ केसेस झालेल्या आहेत, जे मरण पावलेले आहेत, ते आपल्या इंडियामध्ये कमी आहेत. आणि जे पाश्चात्य देश आहे म्हणजे जे वेस्टर्न कंट्रीज वगैरे किंवा जे थंड प्रदेश आहेत तिकडे जास्त आहेत जे कॅज्युलिटी. त्याचं एक कारण असं होऊ शकतं, असं ते म्हणतात की तिकडे विटॅमिन डी ची कमतरता असते. कारण तिकडे उन्हाची किरणे जास्त पडत नाही. आणि आपल्या इंडियामध्ये ऊन जास्त असतं, खूप वेळ म्हणजे वर्षभर ऊन असतं, थोडा पावसाळा सोडला तर त्याच्यामुळे आपल्याकडे कॅज्युलिटी कमी आहे. जसं तुम्ही बोलला की एक विटॅमिन सी, विटॅमिन D3 वगैरे, तर विटॅमिन डी ची टेस्ट करणं आणि विटॅमिन डी ची म्हणजे ते लेवलमध्ये ठेवणं ते इम्पॉर्टंट आहे. हा, आता ह्यावरून मला अजून एक गोष्ट आठवली. आता व्हिटॅमिन डी न्यूमोनिया कंट्रोल होण्यासाठी थोडाफार हेल्पफुल होतो, तुमची इम्युनिटी वाढवतो. पण व्हिटॅमिन D3 हे ऑइल सोल्युबल व्हिटॅमिन आहे, तर त्याचा एक्सेस जर झाला तर त्याची टॉक्सिसिटी होऊ शकते. म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात हे व्हिटॅमिन तुम्ही स्वतःहून घेऊ नका. जेव्हा कारण इंडियामध्ये बऱ्यापैकी लोक अशी आहेत, म्हणजे बऱ्यापैकी नाही, 99% लोक अशी आहेत ज्यांना व्हिटॅमिन D3 ची कमतरता आहे. इंडियामध्ये पण हे आहे. तर व्हिटॅमिन D3 ची कमतरता असल्यामुळे व्हिटॅमिन D3 घेणं गरजेचंच आहे. पण त्याची टॉक्सिसिटी सुद्धा होऊ शकते. तर त्याचं एक लिमिट आहे. त्या लिमिटमध्येच त्याच्या मेडिसिन, ती प्रॉपर मेडिसिन तुम्हाला दिली गेली पाहिजे. त्यापेक्षा जास्त झाली तर त्याची टॉक्सिसिटी झाली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. आणि तुम्ही हे जे सांगितलं ना, तर ते पण एक थोडंफार अंशात खरं होऊ शकतं. कारण त्याच्यावर पण एवढे अजून स्टडीज नाहीयेत. हे सगळं जो तो आपल्या हिशोबाने बेक स्टेटमेंट काही करतात, काही थोडंफार त्यांचं जसं स्टडी आहे त्यानुसार हे करतात. पण अजून कोरोना व्हायरस आपल्यामध्ये आलेला अजून 1 ते 1.5 वर्ष पण झालेलं नाहीये. त्यामुळे तेवढ्या स्टडीज अजून डेव्हलप झाल्या नाहीये. ओके, अ, थँक्यू. हो, पुढील प्रश्न मोझेस परेरा यांचा आहे. तर मोझेस परेरांना मी अनम्यूट करीत आहोत. डॉक्टर रुथनी चांगली माहिती दिली. माझा प्रश्न असा की वाफ घेणं, गरम पाणी पिणं किंवा मसाल्याचे काढे पिणं हे किती शास्त्रीय आहे? अ, मला तुमचा आवाज एवढा मोझेस परेरांचा प्रश्न असा होता की हा. वाफ घेणं किंवा आजकाल व्हॉट्सअपवर खूप असे मेसेजेस येत असतात की विविध काढे घेणं, तर याचा काय परिणाम होऊ शकतो? यापासून आपण कोविड पासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो का? अ, वाफ तुम्ही म्हणाल ना, तर वाफ घेणं, वाफेचं टेम्परेचर एवढं नसतं की तो कोविड व्हायरसला मारू शकतो. हां, त्याचं स्ट्रेंथ थोडी कमी करू शकतो, पण एवढं प्रमाण नसतं. एवढं टेम्परेचर जास्त नसतं की कोविड व्हायरस मरू शकतो. त्यामुळे हा अजून प्रूव्हन फॉर्म्युला नाहीये. असं असतं तर सगळ्यांनीच वाफ घेऊन सगळेच घरच्या घरी बरे झाले असते. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा बाहेर जाता, तेव्हा कोणत्या क्षणाला तो व्हायरस तुमच्यामध्ये इंड्यूस झालाय, ते तुम्हाला कुठे माहित असतं. तुम्ही घरी येऊन वाफ बऱ्याच काळानंतर घेता. तर तो पण एक प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर काड्याचं मला अजूनही एवढं मी क्लिअरली सांगू शकत नाही. पण एक गोष्ट आहे, काड्यामुळे तुम्ही सतत काढे घेऊन तुम्हाला हळू सायकॉलॉजिकली ते थ्रोट इन्फेक्शन होतं आणि तुम्हाला प्लासेबो इफेक्ट होऊन नाही ते सिम्प्टम्स येतात आणि मग सायकॉलॉजिकली अजून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता आणि मला कोविड झालाय. हे मी बऱ्याच लोकांचं बघितलं. तर काढा घ्या तुम्ही, पण प्रमाणात घ्या. म्हणजे दिवसभर काढे नका पीत बसू. बरोबर आहे. पुढील प्रश्न रॉबर्ट लोबो यांचा आहे. तर मी श्री रॉबर्ट लोबो यांना विनंती करतो त्यांनी आपला प्रश्न विचारावा. हाय, एम आय ऑडिएबल? येस हो येस. हो. डॉक्टर रोथ, पुन्हा एकदा थँक्स. ऍक्च्युली मला मॅक्सवेल नंतर आभाराची जबाबदारी दिली, त्यामुळे मी थँक्स आता बोलत नाही. व्हॅलेरियन लोपेस याने जो तुम्हाला प्रश्न विचारला, दुसरा प्रश्न त्याचेच रिलेटेड होता. तो प्रश्न आता मी मोजेसच्या दरम्यान थोडा विसरलो. पण दुसरी एक गोष्ट की सध्या आता धार्मिक जो इश्यू झालेला आहे की उद्या करोना झाल्यानंतर बॉडी तिला दहन करायचं की दफन करायचं. आता दफन केल्यावर हा प्रूव्हन हे झालेलं आहे की तो व्हायरस दफन केल्यावर जिवंत राहतो की न राहतो. आय डू एग्री की दहन केल्यावर त्याचं तिकडचं तिकडे सगळं हे होतं, इट इज गुड. पण ह्यावर काही शास्त्रीय हे आहे का की तो दफन केल्यावर तो व्हायरस जिवंत राहू शकतो की नाही शकतो? सर, व्हायरस ला एक प्रॉपर एन्व्हायरमेंट लागतं. त्यामुळे त्याच्याशिवाय तो व्हायरस नाही जिवंत राहू शकत. त्यामुळे दफन केल्यानंतर तो व्हायरस नाही जिवंत राहू शकत. तो ऑटोमॅटिकली हे होऊन जाणार. त्यामुळे दफन केल्यावर व्हायरस जमिनीमध्ये जिवंत राहणं पॉसिबलच नाही.
पुन्हा ते उत्खनन झाल्यावर जमीन वर आल्यावर नाही, 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 माहित ना नाही. इट्स माहित दॅट इज नॉट देअर. दॅट इज नॉट पॉसिबल. कारण सगळ्यात मेन म्हणजे राख किंवा माती ही अल्कलाईन असते आणि जेव्हा व्हायरसचं प्रोटीन ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं ते असं पण ते त्याच्यामध्ये टिकू नाही शकत. सो दॅट इज नॉट पॉसिबल. हे थँक्यू पॉसिबल नाही. थँक्यू. ओके, A1B6 त्यांचं नाव नाही दिसत, तर त्यांनी आपला प्रश्न विचारावा. A1B6 228. हॅलो, Yes, बोला. बोला. सर्व्हिस आवाज येतो? हो येतो हो. बोला. माझा प्रश्न आहे की मी पहिला डोस घेतलेला आहे 12 मार्चला आणि आता मी इन्फेक्टेड आहे, म्हणजे माझं पॉझिटिव्ह आलेलं आहे, मला सिम्पटम्स काही नाही, तर मी दुसरा डोस कधी घ्यायचा? अच्छा, तुम्ही पहिला वॅक्सिन घेतलंय 12 मार्चला. मार्चला. 12 मार्च. आणि- आणि तुम्ही पॉझिटिव्ह कधी आलात? पॉझिटिव्ह आला आता म्हणजे 4 दिवसापूर्वी. 4 दिवसापूर्वी. हा. हा, मग तुमचे जेव्हा सिम्पटम्स पूर्णपणे निघून जातील त्यानंतर 4 ते 8 आठवडे थांबून ते पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला दुसरं वॅक्सिन घ्यायचं. अच्छा, पण तोपर्यंत पहिल्या डोसचा इफेक्ट राहील का? हा, 100% राहणार. ते जे सांगतात ना की तो डोस, उलट आता अशी थेअरी पण आली आहे की जेवढं लॉंग पिरियडसाठी म्हणजे 90 डेजच्या आतमध्ये जेवढ्या लॉंग पिरियडसाठी तुम्ही थांबता ना तेवढा हा. चांगला इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स येतो. अच्छा. अशी एक थेअरी पण आहे. त्यामुळे तो हा. इफेक्ट राहणार, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. पण अच्छा, तुम्हाला तुम्हाला मला तुमचा एक्सपिरियन्स विचारायचा आहे की पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला आता जेव्हा कोरोना व्हायरस झालाय, म्हणजे कोविड झालाय, तेव्हा तुम्हाला काय सिम्पटम्स आहेत की काहीच सिम्पटम्स नाही? मला सिम्पटम्स म्हणजे फक्त 1 दिवस विजिट होत होते, शिक्का येत होते, ओके, ते सोडून बाकी काहीच झालं नाही. बाकी काहीच नाही. आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी शिक्का संध्याकाळी आल्या, दुसऱ्या दिवशी दुपारी मी स्वाब घेतला आणि रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळाला, तिसऱ्या दिवशी मिळाला. ओके, आता तुम्ही का टेस्ट करण्यासाठी गेलात? म्हणजे तुम्ही जस्ट बघायचं होतं म्हणून टेस्ट करण्यासाठी नाही, गेलात की कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता? आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे आमच्या मोठ्या भावाला ऍडमिट वगैरे केलं, त्याची फॅमिलीला इन्फेक्शन झालेलं ना. ओके ओके, त्यामुळे तुम्ही त्यामुळे गेलात. मला डाऊट वाटला की मला शिकायचं, कदाचित मी पण इन्फेक्शन झालो असेल. तर मला पण आता आपल्या समोरच एक जिवंत उदाहरण आहे की वॅक्सिन घेऊन त्यांना किती कमी इफेक्ट आलाय, कोरोना व्हायरसने त्यांच्या बॉडीवर किती कमी इफेक्ट केलाय. सो त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी वॅक्सिन घ्या अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि तुम्ही पण तुमचे सिम्पटम्स पूर्ण म्हणजे 14 दिवस कंप्लीट झाल्यानंतर, जेव्हापासून टेस्ट केली आहे तो पहिला दिवस पकडा, त्यानंतर 14 दिवस कंप्लीट झाल्यानंतर 4 ते 8 आठवडे थांबून तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता. 4 ते 8 आठवडे. पण तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्या डॉक्टरांचा एक सल्ला घ्या तुम्ही. बरं. त्यानंतर त्याची मुलगी, तिला पण पॉझिटिव्ह आहे आणि तिची लहान जे नाही, मुलगी आहे, तुमचा आवाज थोडा कट होतोय. आमच्या मुलीला हम्म. हे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, वॅक्सिन घेतलेलं नाहीये आणि मुलीला फिडिंग करते तिच्या, तर तिला काही इफेक्ट होईल का? मुलीला फिडिंग करते, पण ती पॉझिटिव्ह कधी आली आणि सिम्पटम्स काय आहेत तिला? तिला सिम्पटम्स म्हणजे थोडस म्हणजे 1 दिवस ताप आलेला फक्त. आणि आता सिम्पटम्स तुम्ही कोणाला इफेक्ट होईल का विचारता, आईला की लहान मुलीला? मुलीला, लहान मुलीला. हा, तर आता बरं झालं तुम्ही हा क्वेश्चन विचारला. कसं आहे बघा, त्यांना कंपल्सरी मास्क लावून फिडिंग करायचंय, कारण ते व्हायरस त्यांच्या मुलीला देऊ शकतात जर त्यांनी मास्क लावला नाही आणि प्रॉपर हँड हायजीन बाळगली नाही तर जेव्हा ते फिडिंग करण्यासाठी घेतील तेव्हा त्यांना सॅनिटाईज करायचे हात प्रॉपर आणि त्यांना मास्क लावून N95 मास्क लावूनच फिडिंग करायचंय. आणि त्या लहान बाळासाठी ते दूध जाणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात आणि त्या बाळाला त्या ऑटोमॅटिक अँटीबॉडीज आईच्या दुधातून मिळतात. तर ते खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना फिडिंग करणं गरजेचं आहे, पण फिडिंग करताना काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. येस. हो, मोझेस परेरा यांचा अजून एक प्रश्न आहे. बोला. मोझेसजी. हॅलो. हा, बोला. माझा चुलत भाऊ आहे जो कोरोना पॉझिटिव्ह आहे. ओके. तर मला त्याला अन्न किंवा जेवण, गोळ्या असं द्यावं लागतं, तर मला काय काळजी घ्यावी लागेल? सर, तुम्हाला फक्त जेव्हा तिथे जायचंय तेव्हा तुम्हाला फेस मास्क घालून जायचंय. जेव्हा तुम्ही सगळं द्याल तेव्हा तुम्ही त्याच्या दरवाजाच्या बाहेरच ठेवत असणार ना, रूम मध्ये तर एंट्री घेत नाहीयेत ना? येस.
तर दरवाजाच्या बाहेर जर ठेवत असाल तर शक्य झालं तर प्रयत्न करा की डिस्पोजेबल गोष्टीमध्ये तुम्ही त्याला द्याल. जेव्हा म्हणजे जे गोष्टी आतमध्ये जातील ते पुन्हा बाहेर नाही येणार. आणि जर तुम्ही त्या Okay. गोष्टी डिस्पोजेबल देत नसाल तर तुम्ही त्या हातात घेतल्यानंतर जेव्हा ते बाहेर येतील हातात घेतल्यानंतर त्या घरी पूर्ण नेऊन साबणामध्ये पूर्ण भिजत ठेवा. 1 मिनिटभर तरी त्या भिजल्या पाहिजेत आणि तुमच्या हाताची प्रॉपर हँड हायजीन मेंटेन करा. बस झालं. तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. Okay, रॉबर्ट thank you. लोबो. येस. रॉबर्ट लोबो. हॅलो. हा सर बोला. मोजेचाच प्रश्न जरा पुढे रेटताना मी त्यांना सांगेन, समजा चुकीने समजा त्या पेशंटला माझा हात लागला, माझा हात समजा त्यावेळेला सॅनिटाईज केलेला नसला, म्हणजे ग्लोव्ज वगैरे नसले, तर मला असं कळलं की आगाशी हॉस्पिटलला एक करोना पेशंट आहे आणि त्याची पत्नी त्याला प्रेमाखातर असेल, आउट ऑफ लव्ह व्हॉट एव्हर, ती त्याला भरवते वगैरे, कारण तो थोडासा अशक्त वगैरे झालेला आहे. तर तिचा मास्क वगैरे आहे, पण ते भरवणं कितपत डेंजरस आहे जर तिने नंतर स्वतःचे हात वगैरे व्यवस्थित सॅनिटाईज नाही केले, हात वगैरे नाही धुतले, तर अशा स्पर्शाने तिला कोरोना होऊ शकेल का? नाही, पण त्यांनी समजा ते हात धुतले नाही आणि नंतर त्याच हाताने त्यांनी घास घेतला तर त्यांना कोरोना होऊ शकतो. सेम आता पण- अगोदर त्या अंकलने आपला ब्रेस्ट फिडिंग विषयी त्यांच्या मुलीचा जो प्रश्न विचारता, ब्रेस्ट फिडिंग करताना तिने हे घातलेलं आहे, काय घातलेलं आहे? मास्क घातलेला आहे, मास्क पण घातला. ते बाळ तिच्या हातात आहे. पण मग Okay. हँड हायजीन तेवढीच महत्वाची आहे ना म्हणजे सर. तिने सॉक्स हे ग्लोव्ज घालावेत का? नाही, ग्लोव्स फार चुकीचं कन्सेप्ट आहे, कारण ग्लोव्स वर पहिलं म्हणजे व्हायरस अक्युमुलेट होतात. मग Sorry, ते बाळ gloves- समजा तिच्या gloves- हातामध्ये जर असेल, डॉक्टर रोज, हा, ग्लोव्स घातल्यानंतर एक निगेटिव्ह म्हणजे एक ते हे येतं की आपोआप खोटा सेन्स येतो की हा ठीक आहे आता मी बिंदास सगळ्या ठिकाणी टच करू शकतो आणि त्याच्यामध्ये चुका होतात. जेव्हा तुम्ही ग्लोव्स घालत नाही ना तेव्हा तुम्ही जास्त काळजी घेता. ग्लोव्स घालण्यामध्ये चुकाच असतात. आता जर ह्या मातेने समजा तिचं ते इन्फंट आहे, बाळ आहे, ते हातात धरलेलं आहे, ती कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि ती आपल्या बाळाला फीड करते, बरोबर. तर त्या हातातून त्या बाळाला नाही होऊ शकत? मी तुम्हाला सांगते, पहिलं म्हणजे ते बाळ घेताना हात सॅनिटाईज केले. एक बाहेरून कपडा आणून सॅनिटाईज कपडा घरच्यांकडून घेऊन खाली अंथरला आणि Okay. त्याच्यावर ते बाळ घेतलं, मास्क घातलेलं असेल आणि त्याला फीड करून पुन्हा ते बाळ दुसऱ्यांना सुपूर्त केलं. तो फडका पुन्हा सॅनिटायझेशन साठी पाठवला आणि हात पुन्हा सॅनिटाईज केलं तर काहीच होणार नाही. Okay, fine. आणि अशा केसेस आहेत. ऍक्च्युली त्यांची स्वतःची पण इनेट इम्युनिटी असते लहान मुलांची, पण त्यांना रिस्क मध्ये का टाकायचं? पण काही ठिकाणी ऑप्शनच नाहीये लहान मुलांना आणि त्या अँटीबॉडीज त्यांच्यासाठी चांगल्या असतात. त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये ते जाणं जास्त गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आईचं दूध लहान मुलांसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे तर सांगायची गरजच नाही. थँक्यू. पुढील प्रश्न अजूनपर्यंत आलेला नाही. तोपर्यंत मला थोडंसं आपल्या या चळवळीविषयी आज इथे बरीचशी नवीन सदस्य आहेत, त्यांना माहिती द्यायची आहे की मुक्त विचार आणि संवाद, शांती संवाद ह्या आपल्या 2 समांतर चळवळी आहेत. मुक्त विचाराच्या माध्यमातून आपण जागरूक भारतीय नागरिक घडवण्याचं काम करत असतो, तर शांती संवाद या चळवळीमार्फत आपण सामवेदी समाजातील 2 घटक ब्राह्मण आणि ख्रिस्ती यांना एकत्रित आणण्याचं काम करत असतो आणि या दोन्हीही चळवळीमार्फत आपण विश्व बंधुत्व जोपासण्याचं आपलं मोठं उद्दिष्ट आहे. तर आपण सगळे या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकता. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. मॅक्सवेल लोपिस, मला फक्त सांगायचं आहे की तुमचा हा उपक्रम फारच छान आहे आणि माझ्याकडून तुमच्या ह्या उपक्रमासाठी तुम्हाला पुढे शुभेच्छा. धन्यवाद. अरुणजी नाईक यांचा प्रश्न आहे. अरुणजी. हॅलो. हो, Yes, बोला. बोला. आवाज? हा मॅडम, पहिल्यांदा आपलं धन्यवाद. आपण जी माहिती दिली खरोखरी म्हणजे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. आता जे हे फिडिंगच्या संदर्भात जो विषय झाला त्याच्याविषयी थोडस मला असं विचारायचं होतं की आपण जो म्हणतो की प्रत्येकाच्या शरीरात हा जो समजा कोरोना व्हायरस ऍक्टिव्ह झालेला आहे आणि पॉझिटिव्ह माता जर त्याला ती फिडिंग करत असेल तर तिच्या शरीरात ऑलरेडी बॅक्टेरिया आहेत. व्हायरस व्हायरसचे बॅक्टेरिया तिच्या शरीरात आहेत, तर फिडिंगच्या माध्यमातून त्या बाळाला नाही पोचणार ते? नाही, फिडिंगच्या माध्यमातून त्या नाही पोहोचत, कारण त्यांचा आकार मोठा असतो. त्याच्याऐवजी अँटीबॉडीज मात्र बाळाला मिळतात. तर त्याच्यातून फिडिंग मार्फत त्याला अँटीजन नाही मिळत,
तर अँटीबॉडीज मिळतात आणि त्याची हो. इम्युनिटी अजून वाढते. ओके. माझा हाच प्रश्न होता. बाकी धन्यवाद. आपलं मार्गदर्शन अतिशय सुंदर होतं. थँक खरोखर आणि ओके. सगळ्यांसाठी ते उपयुक्त आहे. धन्यवाद. ओके. वेलेरियन लोपिस. ओके. मी परत आलो ऍक्च्युली. तर एक क्वेश्चन असं विचार की आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि आपण आता खूपशा घरी म्हणजे बहुतेक घरी एसी आहे. एसी लावून झोपतो. तर एसी लावण्यामुळे आपण म्हणजे खिडक्या वगैरे बंद असतात. त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस किती आहे? आपण खिडक्या मोकळ्या म्हणजे ठेवा म्हणजे तुम्ही पंखा लावून खिडक्या तुम्ही कोरोनाविषयी स्पेसिफिकली बोलताय का? नाही करोनाविषयी नाही बोलतो. म्हणजे ऑफकोर्स करोना झालं तर आयसोलेट करायला लागेल. पण जर कोणी लक्षणे नसलेला पेशंट असेल म्हणजे फॉर हं. एक्झाम्पल वाईफ असेल, नवरा असेल, हं. तो आपल्या बाजूला झोपला आणि आपला एसी चालू आहे. आपण खिडक्या दारी बरोबर बंद असणार. तर त्याच्यामध्ये इन्फेक्शनचा रेट किती असतो? म्हणजे वाढतो की काय करतो? हा, कारण कसं आहे बघा, हा व्हायरस एअरबोर्न आहे की नाही याच्याबद्दल अजूनही दुमत आहे. म्हणजे अजूनही ते प्रूव्ह झालेलं नाही की एअरबोर्न आहे की नाही. पण असे बरेच इन्स्टन्सेस झालेले आहे की ज्याच्यामध्ये असं दिसून आलंय की हा व्हायरस एअरबोर्न असू शकतो. आणि जर तसं असेल तर नक्कीच एसी जर लावलेला असेल रूम मध्ये आणि व्हायरस एअरबोर्न असेल तर ते इन्फेक्शन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाण्यास मदत होणार. म्हणजे इन्फेक्शनचे चान्सेस वाढणार. म्हणून जिथे मोठ्या बँका आहेत, जिथे एसी चालतं किंवा जिथे व्हेंटिलेशन प्रॉपर होत नाही, तिथे अशा ठिकाणी हे व्हायरसचं प्रमाण किंवा लग्न समारंभ जिथे मोठे हॉल असतात आणि बरेच लोक आतमध्ये असतात आणि अशा वेळी जर एखादा पेशंट कोरोना व्हायरसने बाधित असेल, तर तो दुसऱ्यांना इन्फेक्शन अगदी इझिली देऊ शकतो. तर मग अशा वेळेला एअर प्युरिफायर वगैरे येतात, त्यांचा वापर केला जातो. एअर प्युरिफायर वापरून हवा शुद्ध केली जाते. पण तेही कितपत प्रूव्हन आहे ते अजूनही तेवढं प्रूव्ह झालेलं नाही. पण तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं तर एसीने कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. ओके. म्हणजे कोणाला सस्पिशियस असेल म्हणजे असं हां, सर्दी सस्पिशियस खोकला असेल वगैरे असेल तर हां. मग एसी लावू नये. पण आपण सस्पिशियस व्यक्तीला आपल्याबरोबर झोपवणारच नाही. आपण आयसोलेट करणार. बरोबर. नाही पण फॉर ओके. एक्झाम्पल मुलगा असेल, छोटा मुलगा असेल किंवा थोडी म्हणजे हां, त्याच्यामध्ये अजून एक असं आहे, की लहान मुलांकडून मोठ्या माणसांना इन्फेक्शन व्हायचे चान्सेस थोडेफार कमी प्रमाणात असतात. मी डॉक्टर के अगरवालना फॉलो करत होते. तर त्यांच्या मतानुसार तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांना इन्फेक्शन होतच नाही. लहान मुलं मोठ्या माणसांना इन्फेक्शन देत नाही, तर मोठी माणसं लहान मुलांना इन्फेक्शन देऊ शकतात. त्यामुळे त्याचे चान्सेस कमी आहेत आणि घरामध्ये प्रथमतः लहान मूल इन्फेक्ट होण्याचे चान्सेस पण फार कमी असतात. तर त्यामुळे जर लहान मुलांना हे झालं असेल, तर त्यांना आपण काहीच करू शकत नाही. आता मला जेव्हा स्वतःला कोरोना व्हायरस झाला, पहिल्यांदा कोविड झाला, तेव्हा माझ्या मुलीला सर्दी झालेली, तिला ताप आलेला, पण मला तिच्या बाजूला राहणं भाग होतं आणि त्यामुळे मलाही तो झाला. पण तो वाया फॅमिलीमधून दुसऱ्याकडून तिला आला. तिला स्वतःला पहिला नव्हता झाला. पण ते मग आमच्या बऱ्याच लक्षात नंतर आलं. कारण तेव्हा एवढं त्याच्याविषयी जागृतीही नव्हती आणि मलाही त्याच्याविषयी एवढी कल्पना नव्हती. बरोबर. दुसरा प्रश्न मी शेवटचा प्रश्न विचारतो येस, की येस. तुम्ही कितीही आत- प्रश्न विचारा. आय एम रेडी. अ, आता हा आपण जे मास्क वापरतो आता खूप जणांकडे बघितलं आपण कापडी मास्क वापरतात म्हणजे प्रॉब्ली डबल लेअर, ट्रिपल लेअर आणि दुसऱ्या बाजूला एक N95 मास्क आहे. जर आता असा काही स्टडी झाली आहे की कापडी मास्क हा N95 पेक्षा कमी म्हणजे सुरक्षा देतो किंवा कारण अ, N95 मध्ये फिल्टर असतो आतमध्ये आणि N95 जास्त सुरक्षा देतो कापडी मास्कपेक्षा. तो कापडी रियुजेबल असतो का N95 म्हणजे तुम्ही धुवून परत वापरू शकता नाही. N95 जनरली रियुजेबल नसतो. तो एकदा वापरल्यानंतर फेकून द्यायचा असतो. पण आपल्याकडे बरेच जण तो धुवूनही वापरतात. तरीही तो चांगला प्रोटेक्शन देतो. पण तुम्ही बऱ्याच वेळेला धुवून नंतर वापराल तर मग त्याचा यूज होत नाही. बरोबर. तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही एक काम करू शकता ना, तुम्ही 4 मास्क ठेवू शकता आणि 4 दिवसानंतर तो पहिला वापरलेला मास्क पुन्हा वापरू शकता. रोटेट करू म्हणजे शकतो. तो बाजूला ठेवून मग दुसरा पुन्हा मास्क वापरू शकता. असं तुम्ही करू शकता. थँक्यू. वेलकम. ओके. रॉबर्ट लोबो यांचा प्रश्न आहे. रॉबर्ट लोबो. डॉक्टर रुच, येस. आता जो प्रश्न आला त्या संदर्भातच मला वाटतं कुठेतरी गव्हर्नमेंटच्या डायरेक्टिव्ह वाचल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की एसीचा वापर टाळा. कदाचित
कदाचित एसी वापरल्यामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते आणि सर्दी झाल्यानंतर कदाचित हा व्हायरस तुम्हाला लवकर पकडू शकतो, असं काही असेल का? सर कसं आहे बघा, जर तुम्ही रूम मध्ये आहात आणि त्या रूम मध्ये एसी चालू आहे आणि तिथे व्हायरस असलेला व्यक्तीच प्रेझेंट नाहीये, तर तुम्हाला व्हायरस नाही, नाही तसं नाही, पण गव्हर्नमेंटच्या डायरेक्टिव्ह मध्ये कुठेतरी वाचलेलं आहे की एसी टाळा. तो टाळा हा, कारण- अशासाठी असेल का कारण की समजा मी एसीचा वापर केला तर कदाचित सर्दी होऊ शकते, नाही नाही कदाचित. नाही 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 त्यासाठी नाहीये ते. तर ते हा. एअरबोन आहे की नाही ते अजून प्रूव्ह झालं नाही, म्हणून Okay. एसीचा वापर सो दे टाळा आर असं गिव्हन अ त्यांनी- ब्लँकेट हा, हे yes, त्यांनी yes. असं हे दिलेलं. हा. ओके, कारण ते अजून प्रूव्ह झालं नाहीये की It's तो okay. एअरबोन आहे की नाहीये. थँक्यू. मोझेस परेरा. माझा प्रश्न असा आहे की एखाद्याला करोना झालाय आणि करोनातून बरे झालेला नातेवाईक त्याला सल्ला देतो की मी बरा झालो, तू ही गोळी घे, ती गोळी घे. अशी गोळी घेणं आपल्या शरीराची हानी करण्यासारखं नाही का? कसं आहे बघा, नातेवाईक सल्ला देतो तो पहिला म्हणजे डॉक्टर नसतो आणि त्यांनी एखादी गोळी त्याच्या बॉडीला सूट झाली तर तुमच्या बॉडीला होईलच असं नाही. तर मला पण आता लास्ट टाइम जेव्हा हे चालू होतं तेव्हा मला व्हॉट्सअपवर एकाने मेसेज केला की अमुक अमुक डॉक्टरांचं नाव नाही घेत मी, 600 रुपयामध्ये गोळ्या देतात आणि केसेस सिव्हिअर होतच नाही, पेशंट एकदम टकाटक बरा होतो. तर मी त्यांना त्या डॉक्टरांचा नंबर पाठवला आणि त्यांना सांगितलं तुम्ही त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करा. हे बघा, मी जे सांगितलं तुम्हाला की सिव्हिअर तुम्ही पहिल्या दिवसापासून हे केलं तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचणारच नाहीत. पण काही केसेस अशा आहेत की इनिशियली डायग्नोज होऊन सुद्धा त्या सिव्हिअर झालेल्या आहेत. कारण अशा वेळी काही कोमॉर्बिडी कंडिशन असतात, बॉडीची इम्युनिटी चांगली नसते, अशा गोष्टी असतात. पण शक्यतो तुम्ही जेव्हा गोळ्या घ्याल तेव्हा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला फार मोलाचा आहे. तुम्ही दुसऱ्या पेशंटच्या सांगण्यावरून जर तुम्ही गोळ्या घेतल्या तर तुम्ही स्वतःला अल्टिमेटली हानी करताय. आणि ते मी माझ्या डेंटल प्रॅक्टिस मध्ये पण खूप अनुभवलंय की अरे त्याने सांगितलं की दात काढू नको, किंवा असा आता तुला सुजी आहे ना, तू दात काढू नको. मी सांगितलं मग जाऊन त्याच्याकडेच दात काढ, माझ्याकडे कशाला आलाय. हे एक्झाम्पल देते तुम्हाला की डॉक्टरांना प्रॉपर त्याचं नॉलेज असतं. त्यांनी 4 वर्ष त्यांचे शिक्षणाचे, नंतर 1 वर्ष इंटर्नशिपचं आणि त्यानंतरही त्यांचा एवढा एक्सपिरियन्स असतो. तर आपण त्यांचा एक सल्ला घेण्यास काय जातं आपलं? म्हणजे हरकत नाही ना, आपण कोणत्या तरी नातेवाईकाचं ऐकण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही चांगलं. अगदी बरोबर, धन्यवाद. ओके, तर मला वाटते बहुसंख्य आपल्या प्रश्नांचं आणि समस्यांचं निराकरण झालेलं आहे. तर आता आपण आटोपतं घेऊया. शेवटला मला फक्त हेच सांगायचं आहे की मुक्त विचार आणि सामवेदी संवाद ह्या 2 चळवळींतर्फे आपण सध्या सामवेदी संवाद मालिका आयोजित केलेली आहे आणि दर रविवारी आपण 10 ते 11 या वेळेमध्ये त्याचं आयोजन करत असतो. 18 एप्रिलला श्री छगनजी नाईक यांचं भाषण झालं. त्यानंतर प्राध्यापक नरेश नाईक यांचं भाषण झालं. येत्या रविवारी श्री सुनील डिमेलो युट्यूबच्या माध्यमातून सामवेदी संस्कृती संवर्धन करताना त्यांना जो अनुभव आला त्याविषयी बोलणार आहेत. त्यानंतर माझा सामवेदी समाजाचा शोध अभ्यास या विषयावर 9 मे रविवारी प्राध्यापिका नेहा सावंत बोलणार आहेत आणि त्यानंतर ह्या मालिकेचा सांगता समारंभ आपण श्री सॅबी परेरा यांच्या सोशल मीडियावरील सामवेदी साहित्य या भाषणाने करणार आहोत. तर आपण सगळे त्यामध्ये सहभागी व्हाल ही आशा बाळगतो. आता शेवटी डॉक्टर रुथ यांचे आभार मानण्यासाठी मी रॉबर्ट लोबो यांना विनंती करतो. धन्यवाद. जय वसुंधरा. थँक्यू मॅक्सवेल. मुक्त शांती संवाद चळवळीतर्फे आयोजित आजच्या या चर्चासत्रासाठी डॉक्टर रुथ यांनी अतिशय माहितीपूर्वक अशी माहिती आपल्या सर्वांशी शेअर करून आपल्या सर्वांच्या मनात जो कोरोनाची भीती आहे, भीती थोड्या प्रमाणात का होईना नाहीशी करण्यासाठी मदत केल्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे डॉक्टर रुथ यांचे आभार मानतो. मला कुठेतरी भीती आहे की त्यांच्या डेंटिस्ट प्रॅक्टिस बाजूला राहून त्यांची करोनाची प्रॅक्टिस आता चालू होईल की काय, कारण गेल्या वर्षभर मी त्यांना बघतोय अतिशय मेहनतीने त्यांनी स्वतः ज्ञान ग्रहण केलेलं आहे, कारण त्या स्वतः डेंटिस्ट आहेत, करोनाशी त्यांचा काही संबंध नाही. त्या स्वतः त्यांना एकदा 2 करोना झालेला आहे, 2 वॅक्सिन त्यांनी घेतलेल्या आहेत. सो शी इज फिटेड कॅन्डिडेट ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलण्यासाठी. आणि गेल्या महिन्याभरामध्ये मला ज्या लोकांनी फोन केले त्या सगळ्यांना मी सांगितलं असं असं आहे, पण तू डॉक्टर रुथला फोन कर. आणि त्या सगळ्यांनी मला नंतर फोन करून अतिशय पॉझिटिव्ह रिमार्क दिलेला आहे की डॉक्टर रुथने आमच्या सगळ्या शंका दूर केल्या. पण शेवटी त्यांनी असं सांगितलं की पण तुमच्या फॅमिली डॉक्टरला
डिस्कशन करायला विसरू नका. म्हणजे त्या इतक्या नॉलेजेबल असून देखील शेवटी तुमच्या फॅमिली डॉक्टरला तुमचं बॉडी आणि सगळं माहिती आहे. तर माझ्याकडे हे नॉलेज आहे, पण तरी देखील मी कुठेतरी कमी आहे. हा जो त्यांच्यातला नम्रपणा मला खूप भावला. गेल्या वर्षभरात ऋत तू खूप मेहनत घेतलेली आहेस, खूप परिश्रम घेऊन हे समाजासाठी प्रबोधनाचं जे काम करत आहेस. टास्कोच्या निमित्ताने तुझे पुढे येऊन लोकांसाठी अँटीजन टेस्ट बोला किंवा RT-PCR टेस्ट साठी जे पुढे येत आहे, तुझ्या मम्मीचा आणि पप्पाचा विरोध डावलून आणि फॅमिलीला ऍट ठेवून हे जे तू फॅमिली लोकांसाठी करत आहेस समाज प्रबोधनाचं, मला दीवार चित्रपटातला तो अमिताभ आणि शशी कपूरचा डायलॉग आठवतोय. आज हमारे पास माँ है सांगून त्यांनी त्याला हे केलं होतं, पण आज हमारे पास डॉक्टर रुथ है. म्हणजे काही झालं अडचणीच्या वेळेला आम्ही तुला विचारू शकतो. ही भीती आमच्यामध्ये घालवण्याचा आज दूर गेल्या तासाभरापासून काम. हॅट्स ऑफ टू यू. समाज नक्कीच तुझा त्याबद्दल ऋणी राहील. आणि आज या निमित्ताने मुक्त शांती संवाद चळवळीच्या ह्या सेशनसाठी जवळजवळ 50च्या वर श्रोती वर्ग आहेत. मी त्याबद्दल तुमचे देखील खूप आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून हा तास आमच्यासाठी दिला आणि आपल्या आरोग्याविषयी डॉक्टर रुथ यांचे मौलिक विचार ऐकून घेतले. असेच मुक्त शांती संवाद चळवळीसाठी जॉईंट व्हा. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आणि मॅक्सवेल आणि मुक्त शांती संवाद चळवळीच्या कोर टीमचे आणि डॉक्टर तुमचे आभार. थँक्स अ लॉट. सर्वांना शुभ सायंकाळ. गुड नाईट. धन्यवाद. शुभरात्री.